बघा आपल्या समोर एक कोरावल्याचा वाल्यांचा घरचा साज. तर आपल्या समोर आहे रायफल आणि याचं नाव काय दादा? नारायणगावचा सरकार आणि कोरावल्याचा रायफल. तर काय सांगाल आपल्या सरकारचा इतिहास काय सांगाल? तर आपला बैल पब्लिकने एकदम पब्लिकचा भिताड म्हणून, पब्लिकचं नाव पब्लिकचा भिताड म्हणूनच बोलतोय आपला बैल आता या सीझनला जवळपास 15 ते 16 गाड्या झाल्या. त्या पण चांगल्याच गाड्या केलोय आपण. आता आपलं नाव होतं, आपलं नाव आपण फिरवलंय त्यावर. तर आपला सरकार आणि रायफलचा पायरा आहे आज. तर तुमचा पायरा कसा घडून आला? पैरा बोलायचं तर आमची जवळचा संबंध आहे एकदम. आणि आमची गाडी मागच्या सीझनला पण चांगली पळाली होती. त्याचमुळे आम्ही आज रात्रीच नियोजन झाला की आपलीच गाडी पळूया, त्याच्यामुळे घेऊन आलो मैदानाला. म्हणजे या सीझनला किती वेळेला तुमचा पायरा, किती वेळेला गाडी पाळली या पायऱ्यात? या सीझनला आता पहिल्याच वेळेला पळतोय, पण मागच्या सीझनला आम्ही 2 ते 3 वेळा पळवलो, पण चांगल्या गाड्या केल्या आम्ही. सरकारचा तुमच्या यंदा किती शर्ती झाल्या, किती काय? यंदा सरकारच्या तर 17 ते 18 गुलाल झालेले आहेत. ते पण चांगले गुलाल झालेले आहेत. चांगले. मग आणि मग सरकारचा पहिल्यापासून काय इतिहास म्हणजे काय सांगाल? सरकारचा इतिहास बोलायला गेलं तर सरकार आम्ही एका कसायच्या धावणीतून घेतला बैल. अवघा 30,000ला बैल घेतला होता आपण. बैलाच्या खांद्यावर जुक्यावर सुद्धा बैल ठेवून देत नव्हता. आम्ही अक्षरशः 2 महिने इतकी कसरत केली बैलावर की आमचा बैल होता दुसरा बहादूर म्हणून, आता तो 4 जुलैला वारला बैल. त्याने याला शिकवला. 2 महिने बैल कोणाला माहिती पण नव्हता बैल आपण घेतलाय. जेव्हा मैदानात काढला तेव्हा लोकांना माहिती झालं यांनी बैल घेतलेला आहे. आणि तीच आपल्याला लक्ष्मी लाभली. आपण त्याला जीवदान दिला, त्याने पण आपल्याला काहीतरी केलं त्याच्यासारखं. आपल्या नावाला आपण काहीतरी शोभेल असं त्याने केलं आपलं. नक्कीच. मग तुम्ही सांगताय सरकार कसायच्या दावणीतून घेतला होता, तर मग नक्की त्यावेळी काय होतं ना आता कसं काय? म्हणजे त्यावेळी घेतलं होतं तर साधं तुम्हाला बोललो की साधं खांद्यावर जुकार पण ठेवून देत नव्हता. आणि मग भरपूर वेळेला म्हणजे अथक परिश्रम केले त्याने कुठेतरी आता तो थोडासा नावाला चीज रूप आलेला आहे. किती बैल आहेत तुमच्या दावणीला असेच सरकार? घरी जवळपास सांगायचं झालं तर आपल्या 4 ते 5 बैल आहेत. आता वासरं आहेत आणि दुसरा एक बैल आहे सिकंदर, वासरूच येतो पण आता दुसरा येतो. नक्कीच. मग त्यांना शिकवत पण असेल आपला सरकार? 100% एकदम शांत बैल. आणि तसा मारायला तर मैदानात आला तर अग्रेसिव्ह होतोच, पण घरी आल्यावर एकदम शांत. नक्कीच. आपल्या मग सरकारचा आता इथून पुढचं नियोजन कसं असेल? इथून पुढचं नियोजन आता मैदान चालूच आहेत, त्याच्यामुळे पोरं सगळे ठरवतात. आमचा स्वर्गीय बहादूर फॅन्स क्लब नारायणगाव, हे मित्र परिवार हे सगळे नियोजन करतात. मग हा आमचा घरचा ड्रायव्हर कोण असं सहज कुठला? हेमंत ड्रायव्हर आंबेला, घरचा ड्रायव्हर नाही बोलता येणार, तो बैलाचा मालकच आहे. ड्रायव्हर बोलता नाही येणार. मग तेच गाडी हाकलतात का? तेच गाडी हलतात. मग ड्रायव्हर आपण म्हटलं तर आता मालकच म्हणू, तर तुम्ही जेव्हा गाडीवर बसता तेव्हा काय नक्की काय वाटतं तुम्हाला? कोणत्या म्हणजे कसं असतं? आम्हाला प्रत्यक्ष असं वाटतंय का कधी म्हणजे अपराजित झालेला बैल आहे. आम्हाला त्याच्यावर फुल विश्वास आहे ना. कुठल्याही बैलात टाका जुळूनच गाडी पळणार ना. जास्त बैलाला मारायची गरज लागत नाही, काय नाही. जसा निघला तसा बैल काढतो. नक्कीच. एवढ्या मोठ्या ड्रायव्हरचा सुद्धा अनुभव आहे. तर किती वेळा तुम्ही कधीपासून गाड्या हाकलता? भरपूर म्हणजे त्याला आम्ही प्रत्यक्ष सुरुवातच त्याची मी माझ्यापासून केलेली. म्हणजे शिकवण पण तुम्ही त्याला दिले का? नक्कीच मित्रांनो बघा सरकार झाला होता मशामध्ये गेलो. मशामध्ये. तर बघा मित्रांनो सरकार किती वर्ष झाली तुमच्या धावणीला? बैल मागच्याच वर्षी आमच्या धावणीला आलेला आहे. बैल अवघा 4च म्हणजे तुम्ही 1 वर्षामध्ये 4 दाती घेतला, मग त्याच्या आधी शिकवण पण नव्हती त्याला? काहीच नव्हतं. काही बैल साधा तुम्हाला बैल आणला होता निवड धावणीला दिला होता, तो आपण सोडून आणला, ती आपल्याला लक्ष्मी लाभली. नक्कीच. तुम्हाला ते जीवदान वाचवल्यासारखं आपल्याला त्याने. नक्कीच. तो पण महादेवाचा नंदी आणि कसायला धावणीत तुम्ही घेतलाय. नक्कीच तुमचं तो असंच नाव करत राहील. तर आपण आता जाऊ रायफलकडे. तर नक्कीच तुमचं सरकार तुमचं असंच नाव करेल आणि खूप उंचावरती घेऊन जाईल ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा, तुम्ही आमचं मुलाखत घेतल्याबद्दल. तर जाऊ आता रायफलकडे. तर नक्कीच आता रायफल आहे सरकारकडे. तर आपण गेलो. सरकारने रायफल A1 जोडी आजच्या मैदानात ती पाळणार आहे. तर काय दादा काय सांगशील आपल्या रायफलबद्दल? हा बैल असं आहे, समोरची गाडी किती पण पळू दे ओव्हरटेक होऊन देत नाही कधीच. आणि हा बैल एक टाइम गुलालात राहणार होता आणि आता पण गुलालात जेव. आणि एक शर्यत आता त्याची झालेली आजच्या मैदानात. आता म्हणजे आजच्या मैदानात एक शर्यत झाली आणि आता पुन्हा एकदा. तर मग रायफल बोलला तर तुमच्या धावणीला कधीपासून आहे रायफल? आता 3 वर्ष झाली आमच्या गावात. 3 वर्ष झाली काय? कुठून घेतला होता? आम्ही बाजारातून घेतलेल्या बेल्याच्या बाजारातून कोरा वासरू घेतला होता का? मग शिकवण वगैरे त्याला तुम्हीच दिली का? हा शिकवण आमचे दादा आहेत ना पुढे. मग दिले. कशी दिली शिकवण? नक्की काय काय केलं होतं तुम्ही? आमच्याकडे एक बैल होता, त्याच्या सुरुवात लक्की म्हणून बैल होता काय? हा. आपला रायफल कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यात? रेशमा वामन शेठ धुमाल कोरावले. कोरावल्याचा रायफल काय?
मग या सीझनचा काय किती गुलाल झाले आपल्या या रायफल? सीझनचे झाले 15-20 गुलाल झाले. 15-20 गुलाल झाले का? हा. मग आता सरकारचा पायरा आहे आपल्या रायफलला, तर मग काय आहे ती कशी वाटते तुम्हाला? पलल वाटते का जोडी? काय हा, वाटते? मस्त एकदम मस्त का? जुळून अशी इच्छा आहे. मग यापुढे तुमचा पायरा टिकून राहील का काय? हा, 100%. शं- आमची घरची गाडी आहे. घरची गाडी आमची. कधी पण भाऊनी सांगावा कधी बैल पाहिजे तेव्हा बैल गाडी घेऊन जायचा, आमचा काय विषय नाही. तर नक्की दादा तुमची शर्यत पण जमली आणि शर्यत पण जमायच्या शुभेच्छा असे तुम्हाला होईल गाडी तुमची. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तर भेटू आपण आता, बघू गाडी आपण सरकार आणि रायफल.